नमस्कार मित्रांनो, मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबाप सह्याद्री। आज आपण मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र आणि मराठा आरमाराची शान किल्ले विजयदुर्ग उर्फ घेरिया याची विस्तृत आणि सखोल माहिती घेणार आहोत। विजयदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून साधारण 350 किलोमीटर अंतरावर असून यास भेट देण्यासाठी आपल्याला पुणे, सातारा, कराड किंवा कोल्हापूर या मार्गांनी मलकापूरकडे जावे लागते, म्हणजे कोकणात उतरावे लागते आणि मलकापूर नंतर राजापूर आणि मग पुढे त्रादेवी आणि त्याच्या पुढे विजयदुर्ग या गावात आपल्याला पाय उतार व्हावे लागते। तर मित्रांनो, आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे विजयदुर्ग किल्ल्याकडे आता आपली मोहीम सुरू करत आहोत। त्या मोहिमेकडे आपण जाताना हा किल्ला पाहिला तर तिन्ही बाजूनी समुद्र आणि एका बाजूनी आपल्याला रस्ता दिसतो। त्या रस्त्याच्या शेवटीपर्यंत गाडी येते, त्यामुळे इथे सगळी लोक भेट देऊ शकतात। गडावर खूप मोठा परिसर असून 17 एकरात हा परिसर व्यापलेला आहे। 18 बुरुज, तटबंदी, मंदिर, भुयार इत्यादी गडवास्तूंनी समृद्ध असा हा किल्ला पाहण्यासाठी आपण 2 ते 3 तास वेळ नक्की काढून या आणि हे मराठ्यांचं अलौकिक साधारण महत्व असणारा एक देखणं रूप आपण पाहूया। चला। मित्रांनो, आपण चाललेलो आहोत विजयदुर्ग उर्फ घेरिया या किल्ल्याच्या सभेला। आपल्याला विजयदुर्ग गावात आल्यानंतर या किल्ल्याकडे जायला अगदीच गावाला लागूनच रस्ता आहे। अत्यंत सुबक अशा बांधणीचा हा किल्ला असून आपल्याला पूर्ण फिरायचं झाल्यास 2 तास वेळ काढून येणं गरजेचं आहे। व येथे आणि इथल्या वातावरणाचा जो आनंद आहे तो निश्चितच खूप छान आहे आणि तो प्रत्येकाने घ्यावा। उद्ध्वस्त झालेल्या या प्रवेशद्वारातून आत जाऊन आपण सरळ गेल्यावर आपल्याला हनुमंताचे एक नवीन जीर्णोद्धार झालेले मंदिर दिसते। येथे आपण मनोभावे प्रार्थना करायची आणि आपल्या गडफेरीला सुरुवात करायची। येथून आपण पुढे गेले असता आपल्याला जिबीचा दरवाजा लागतो। या जिबीच्या दरवाजाहूनच आपण किल्ल्याच्या प्रमुख दरवाजाकडे म्हणजेच गोमुखी दरवाजाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पोहोचतो। तर मित्रांनो, आता आपण विजयदुर्ग किल्ल्याचा जिबीचा दरवाजा ओलांडल्यावर गडाच्या तिहेरी तटबंदीच्या मध्ये पोहोचलेला आहोत। तर आपण इथे पाहू शकतो की अत्यंत भव्य दिव्य असणारा हा किल्ला अत्यंत आणि बुरुज आणि शिवकाळातील बांधकामांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोमुखी बांधणीचा दरवाजा। जवळ आला तरी शत्रूला दरवाजा दिसू नये म्हणून दरवाजाची ही अनोखी दुर्गरचना आणि याचे जनक छत्रपती शिवराय यांना वंदन केल्याशिवाय येथून आपल्याला पुढे जावत नाही। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना देवड्या असून किंवा पडव्या असून येथे विस्तृत असे आपल्याला जागा दिसते
आपण हा दरवाजा ओलांडल्यावर उजवीकडे जायचे. उजवीकडे आपल्याला समोरच सदर दिसते आणि त्याच्या समोरच आपल्याला दारुगोळा कोठाराचे एक विस्तृत असे इमारत लागते. दारुगोळा कोठाराची एक इमारत दिसते. त्याच्या शेजारी एक भुयारी मार्ग असून त्या भुयारी मार्गातून आपण खुबलडा बुरुजाकडे जातो. आज देखील हा भुयारी मार्ग व्यवस्थितपणे स्वच्छता आणि टापटीपता राखल्यामुळे व्यवस्थितपणे तग धरून आहे. खुबलडा बुरुज येथून दिसणारी गडाची तिहेरी तटबंदी आणि मोठे मोठे असणारे हे सगळे बुरुज आपण व्यवस्थित निहाळायचे आणि भुयारी मार्गातून पुन्हा मगाशच्या दारुगोळा कोठाराजवळ येऊन थांबायचे आणि तेथून सरळच आपली सगळ्या बुरुजांवरची भ्रमंती सुरू करायची. आपण गडाच्या या उजव्या बाजूच्या दिशेने गडाच्या तटबंदीवरून चालायला सुरुवात केल्यावर आपल्याला खूप अशा बुरुजांची शृंखलाच लागते. तर अनुक्रमे गोविंद बुरुज, मनोरंजन बुरुज, गगन बुरुज, शिवाजी बुरुज, सरजा बुरुज, व्यंकट बुरुज आणि शाह बुरुज तसेच त्यापुढील अनेक बुरुजांची शृंखला आपल्या नजरेस पडते. जांभ्या खडकातील हे बुरुज पाहताना आपल्याला खूप प्रसन्न वाटते व तेथून संपूर्ण खाडी हा आपल्याला खूप छान पद्धतीने दिसते. बुरुज आणि तटबंदी याचा व्यवस्थितपणे आपण आपले पाहण्याचा कार्यक्रम सुरू ठेवून या किल्ल्याची भ्रमंती करत राहायचं. तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक प्रमुख किल्ला म्हणून पाहिला जातो. इंग्रजांना ते फ्रान्सिसांना सगळ्यांना घाबरवणार मराठी आरमाराचा हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजा भोज याने बांधला. नंतर तो बहामनी आणि आदिलशाही सल्तनतींच्या ताब्यात होता आणि नंतर मग मराठे आणि सरतेशेवटी इंग्रज यांच्या ताब्यात हा किल्ला गेला. विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणतात, कारण हा एक अजिंक्य आणि अभेद्य असा हा किल्ला होता.
40 किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. तर मित्रांनो, आपण आता व्यंकट बुरुजावर आलेलो आहोत. तर विजयदुर्गाचा व्यंकट बुरुज आपण पाहिला. विजयदुर्गाची खासियत म्हणजे आपण या ज्या चारी किंवा जंग्या ज्या पट्ट्या म्हणूयात, त्या एका ह्याच्यात 3-3 किंवा 2-2चं आपल्याला इथं पेअर दिसू शकतो. हे खूप अनोख्या पद्धतीचं लढाऊ पद्धतीचं हे बांधकाम आपण प्रत्येक बुरुजाला विजयदुर्गाच्या पाहू शकतो. पाहू शकतो गडाच्या पहिल्या तटबंदीनंतर दुसऱ्या तटबंदीवर आणि त्याच्या दुसऱ्या ते तिसऱ्या तटबंदीच्या दरम्यान हा खंदक. तर हा खंदक म्हणजे थोडक्यात संरक्षणासाठी केलेलं एक वेगळ्या पद्धतीचं आक्रमक रूप म्हणजेच म्हणू शकतो आपण. आपण आज विजयदुर्ग उर्फ घेरिया किल्ल्याची जी भ्रमंती करत आहोत किंवा अभ्यास मोहीम म्हणूयात ती करत आहोत, त्याच्यामध्ये या सफरीमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे संपूर्ण किल्ल्याची ही जी तटबंदी आहे बाहेरच्या बाजूची ही जांभ्या खडकात आहे. ही कोकणची शान म्हणजे जांभा खडक. कोकणात शक्यतो जांभा खडकातच बांधकाम असतं, तर त्या काळात ह्या किल्ला देखील ह्या जांभ्या खडकातच बांधलेला आपल्याला दिसतोय. असंख्य जिथे कुठे नाही दिसत अशा असंख्य चर्या पट्ट्या जंग्या लावण्यासाठी जे आपल्याला होल आहेत ते इथे आपल्याला दिसत आहेत. त्या तुटका बुरुजाच्या इथं आपण जर समोर पाहिलं तर संपूर्ण आपल्याला खाडी आणि नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला समुद्र दिसतो. विजयदुर्ग किल्ल्याच्या संपूर्ण भ्रमंतीमध्ये आपल्याला विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्व तटांवरून चालण्याचा एक खूप छान असा अनुभव येतो. तर मित्रांनो, विजयदुर्गाचा हा देखील एक भव्य दिव्य बुरुज आता आपण पाहत आहोत. या भव्य दिव्य बुरुजाच्या समोरच आपल्याला खाडी आणि इकडे पलीकडे किनारा दिसतो आहे. तर हे विजयदुर्गाचं अप्रतिम असं डोळ्यात साठवून ठेवणारं रूप आपण कधीच विसरू शकत नाही. विजयदुर्ग उर्फ घेरिया किल्ला जो मराठा आरमाराची शान, समुद्रावरचे छत्रपती शिवाजी महाराज कान्होजी आंग्रे आणि तसेच त्याच्यानंतर मराठा साम्राज्याचे सर्व सेनापती जे आजकाल नेव्ही जे आहे त्याला नेव्हीला छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या इंडियन नेव्हीचे जनक मानले जाते किंवा फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणले जाते. तर ते का म्हणले जाते याचं एक अमूर्त उदाहरण म्हणजे हा किल्ला आणि ह्याच्या पलीकडे असणारे
आपण जे आत्ता नाही बघू शकत, पण समुद्रात समुद्र अंडरग्राऊंड एक तटबंदी आहे. कित्येक वर्ष लोकांना माहिती नव्हतं, किंवा इंग्रजांचे किंवा जे आपले शत्रू होते ती यायचे, त्यांची जहाजं इथं फुटायची. पण या जहाजं फुटण्यामागचं कारणच त्यांना माहीत नव्हतं. तर ते कारण कुठंतरी नंतर कळलं, ज्यावेळेस तज्ज्ञांनी याची शोध केलं व या संशोधनात जाहीर झाले की एक शिवाजी महाराजांच्या काळातच अंडरग्राऊंड एक तटबंदी किल्ल्याच्या समोर बांधण्यात आली, ज्यातून शत्रू आला तरी त्याला ती कळणार नाही आणि त्याचं जहाज किंवा गलबत फुटून तिथेच त्यांचा नायनाट होईल. तर अशा आहे आपल्या छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन. 12व्या शतकात बांधला गेलेला हा विजयदुर्गचा किल्ला जरी भोज राजाने बांधला असला तरी ह्याला खरे वलय हे 17व्या शतकात संपूर्ण हिंदुस्थानाचे दैवत श्री छत्रपती शिवरायांमुळे लाभले. शिवरायांनी या किल्ल्याला मूळच्या 5 एकरात वसलेला किल्ला 17 एकर किल्ल्याच्या रूपात परावर्तित केला. यामध्ये नंतर बरेचसे मोठे बुरुज, तटबंदी, तिहेरी तटबंदी जी फार कमी किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळते समुद्रकिनारच्या, ती तिहेरी तटबंदी, घराचे अवशेष इत्यादी वास्तूंनी, दारू कोळा कोठार इत्यादी अनेक वास्तूंनी संपन्न असणारा हा किल्ला आपण सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावा. येथे सगळे आबालवृद्ध येऊ शकतात. जागेपर्यंत गाडी येते. किल्ला फिरायला 2 तासाचा अवधी किंवा 1-1.5 ते 2 तासाचा अवधी पुरेसा आहे. किल्ला फिरताना जांभा दगडात आपण जे पाहतो ते बांधकाम, बाजूला समुद्र किनारा, खाडी आणि हिरवाईने नटलेला निसर्ग हे सगळं पाहताना आपलं मन भारावून जातं. आणि निश्चितचपणे येथे आल्यावर आपल्याला पराक्रमी आपले जे पूर्वज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी आंग्रे ते इत्यादी सगळे जे आपण म्हणूयात आपल्यासाठी ज्यांनी एक स्वाभिमानाचं जीवन दिलं, त्या सगळ्यांना मानवंदना द्यायला आपण येथे नक्की जरूर यावं. गणेश बुरुज पार केल्यानंतर आपण विजयदुर्ग किल्ल्याची एक प्रमुख वास्तू असणारे माळी या वास्तूजवळ पोहोचतो. या बाजूने येथून प्रवेश करायचा झाल्यास आपल्याला प्रथम एक भुयारी मार्ग ओलांडावा लागतो आणि तेथून डावीकडे आपण चालले राहिल्यास आपण विजयदुर्गाच्या माड्यात. मित्रांनो, विजयदुर्ग किल्ल्याची खासियत असणारे अजून काही भाग म्हणजे गडावर असणारे भुयारी मार्ग. तर आपण या भुयारी मार्गांची बरीचशी पाहणी केली. तर त्यातीलच एक हे भुयारी मार्ग, आजूबाजूला खूप छान असे बुरुज, भव्य दिव्य बुरुज, आणि हा भुयारी मार्ग आपण पाहूयात कुठे आपल्याला घेऊन चाललाय. अतिशय भव्य दिव्य असणाऱ्या या माड्या गतकाळातील वैभवाची एक साक्ष देत उभ्या आहेत. आपण फक्त विचारच करू शकतो या शिवकाळात किंवा गडाचा राबता असणाऱ्या काळात किती भव्य आणि किती सजलेल्या असतील.
विजयदुर्ग किल्ल्याच्या या उंच उंच अशा माळ्यांवर आपण आलेलो आहोत. त्या माळ्या म्हणजे आपण पाहिल्यावर आपल्याला याची भव्यतेची जाण होते. आपण मागे पाहू शकतो अत्यंत कलात्मक बांधणीच्या या माळ्या म्हणजे गतकाळातील वैभवाची एक साक्ष देत इथे उभ्या आहेत. तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्ल्याला सगळ्यात महत्त्वाची खासियत असणे म्हणजे या किल्ल्याची तिहेरी तटबंदी. तर आपण इथे पाहू शकतो आता आपण तिसऱ्या तटबंदीच्या समोर आहोत आणि इथे आपण खाली पाहिल्यास आपल्याला येथे ही तटबंदी दुसरी आणि त्याच्यानंतर ही तटबंदी तिसरी. रस्त्यातच आपल्याला डावीकडे भव्य दिव्य अशा सदरेच्या किंवा इतर इमारत असणाऱ्या बांधकामांचा नजारा दृष्टीस पडतो. आपण याची पाहणी नंतर करणार असल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या आत प्रचंड असा भूभाग आहे व येथे अत्यंत नितांत रमणीय अशी पूर्ण झाडी किंवा म्हणूयात खूप असं प्रसन्न वातावरण आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर बऱ्याचशा वास्तू अजून शाबूत नाही म्हणता येणार पण आपले अस्तित्व टिकून आहेत. त्यातीलच दुसरी एक वास्तू म्हणजे हे दारुगोळ्याचे कोठार. त्या दारुगोळा कोठाराचा आपण आकार पाहू शकतो. एक त्रिकोणाकृती, एक आपण म्हणूया की त्रिकोणी आकार आहे आणि आत आपण येथे जाऊन पाहू शकतो की आत नक्की काय. आता इथे खूप अंधार आहे तरी पण आपण आत जाऊन प्रयत्न करूयात पाहायचा. दारुगोळा कोठार आणि अत्यंत कलात्मक बांधणीचा असणारा विजयदुर्गाचा प्रमुख प्रवेशद्वार पाहून झाल्यावर आपण सदरेची माहिती किंवा सदरेचं संपूर्ण बांधकाम पाहायला जाऊया. तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश केल्यावर आपल्याला इथे दिसतं सदर लिहिलेलं एक बांधकाम. तर सदर म्हणजे काय, तर गडाची जी कामकाज किंवा गडाच्या ज्या भेटीगाठी व्हायच्या किंवा प्रशासकीय कामकाज जिथं व्हायची त्या सदरेला इथे आपण पाहू शकतो. सदरेकडे आपण आता चाललेलो आहोत. आपल्याला दिसतं छप्पर जरी उडालेलं असलं बरंचसं तरी बांधकाम अजूनही शाबूत आहे आणि ह्याचं भव्य दिव्य रूप पाहता येथे आजूबाजूच्या बऱ्याच गावाचे न्यायनिवाडे किंवा शासकीय प्रशासकीय कामं त्या काळात किंबहुना आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत हे आपलं जास्त 20वं शतक येत नाही 21वं तोपर्यंत चाललं असावं यात कुठेही शंका नाही. या सदरेची आपण संपूर्ण माहिती घेऊया. चला. दिव्य अशी ही सदर पाहिल्यावर आपल्याला हे जाणवते की त्या काळात त्याची काय भव्यता असेल आणि याची काय रया असेल. तर आपण याचा प्रचंड या सदरेचा किंवा या बांधकाम असणाऱ्या वास्तूचा संपूर्ण डोळे भरून आस्वाद घ्यायचा व डोळ्यात ह्या साठवायच्या आणि ज्यावेळेस आपण इथे येऊ तेव्हा बिलकुल कचरा करायचा नाही किंवा दिसते जागा म्हणून इथे प्लास्टिक कचरा
प्लास्टिकचे रॅपर, काहीही पाण्याच्या बाटल्या टाकायचं नाही, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ती नक्कीच आपण सगळं पाळू. या संपूर्ण इमारती पाहिल्यावर आपण निघायचे ते मगाशी पाहिलेल्या माड्यांच्या जवळ. माड्यांच्या जवळच म्हणजे समोरूनच एक रस्ता जातो, तो विजयदुर्गाच्या सर्वात मोठा असणाऱ्या इमारतीजवळच म्हणजे या धान्य कोठाराजवळ. तेथेच बाजूला जाखणीची तोफ आणि एक शुष्क पडलेला कोरडा असा एक भव्य तलाव आणि देवीचे मंदिर इत्यादी अवशेष आपण पाहायला जाऊयात. मित्रांनो, विजयदुर्गाच्या सर्वात मोठ्या या धान्य कोठाराजवळ किंवा आपण म्हणूया त्या सगळ्यात मोठ्या वास्तूजवळ आता आपण आलो आहोत. तर बघूयात आपण याची भव्यता. एक हॉटेल होतं, रेस्टॉरंट होतं, ते आता इथे नाहीये, पण त्यामुळे इथे आपल्याला सध्या जुन्या बांधकामासह नवीन बांधकाम देखील बघायला मिळत आहे. तर गडावरची सगळ्यात मोठी किंवा आपण सगळ्यात म्हणून सगळ्यात मोठा तलाव जो कोरडा आत्ता दिसतोय, शुष्क एकदम कोरडा तलाव आपल्याला दिसतोय, तो तलाव आपण इथे पाहू शकतो. याची भव्यता आणि याची खोली आपण पाहून एकदम अवाक. विजयदुर्ग हा किल्ला 11व्या शतकाच्या अखेरीस शिराहार घराण्यातील राजा भोजने बांधला.
नंतर तो बहामनी आणि आदिलशाही या यवनी सुलतानीच्या ताब्यात होता. नंतर 1664च्या नोव्हेंबर-ऑक्टोबर मध्ये छत्रपती शिवरायांनी विजयदुर्ग उर्फ घेरिया हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणला. कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे तसेच तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला 1756 पर्यंत होता. नंतर पेशवे आणि इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने 13 फेब्रुवारी 1756 रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. त्यामुळे धूर्त इंग्रजांना आपला कावेबाजपणा येथे दाखवणे सोपे गेले व त्यांनी समुद्रावर राज्य प्रस्थापित करणे सुरू केले. पेशव्यांनी हा विजयदुर्गाचा प्रांत आणि सुभेदारी सरदार आनंदराव धुळप यांना दिला. 1664 ते 1818 या विस्तीर्ण काळामध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. म्हणूनच या किल्ल्याला विजयदुर्ग म्हणले तरी वावगे ठरणार नाही. विजयदुर्गाला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणतात, कारण की हा एक अजिंक्य किल्ला होता. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट नक्की लिहा आणि पाहत राहा आमचा चॅनल.